नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कापूस भावांतर योजना ही काय आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा आता भावांतर योजना तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये काय केली जाते, राबवली जाते. शेतकऱ्यांच्या हिताची योजना आहे असे म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण भावांतर योजनेमध्ये मुळे कोणत्या शेतकऱ्यांना काय होणार आहे, फायदा होणार आहे, कशाप्रकारे फायदा होईल, कशाप्रकारे लाभ मिळेल कापसाविषयीचा आहे का नाही, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. बघा आता भावांतर योजनामध्ये जे आंध्र आणि तेलंगणामध्ये ही योजना राबवत आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना जे शासकीय हमी भावाने कापूस खरेदी केला जातो तो भाव आणि त्यानंतर खाजगी बाजारामध्ये चाललेला भाव, याची तफावतमध्ये उरलेली जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावी अशी एक शेतकऱ्याची काय आहे, मागणी आहे. तशी योजना तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये काय केली जाते, राबवली जाते. याला भावांतर योजना म्हणतात. कारण शासन कापूस खरेदी करत असताना कधी काळी शेतकऱ्यांना थोडासा भाव काय म्हणतो कमी भेटत असतो आणि खाजगी बाजारामध्ये काही वेळेस काय झालेलं असतं, भाव खूप मोठ्या प्रमाणावर गगनाला भिडलेले असतात. त्यावेळेस शेतकऱ्याचा कापूस जर शासनाला विक्री केला आणि शेतकऱ्यांना जर भाव कमी मिळाला तर मग चालू बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्याच्या काय झाली पाहिजे, तर उरलेली जी रक्कम आहे पैशाची ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. त्यांच्या खात्यावरती DBT थ्रो जमा झाली पाहिजे. याला भावांतर योजना असं म्हणतात. आणि ही 2 राज्यामध्ये सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 2 राज्यामध्ये सध्या अद्ययावत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती चर्चेत आहे. आणखीन महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झालेली नाही. त्याची जर सुरुवात झाली भावांतर योजनेची, तर मग शेतकऱ्यांना काय आहे, खूप मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, फायदा होणार आहे. त्या योजनेचा शेतकऱ्यांना काय होणार आहे, लाभ घेता येणार आहे. कारण कोणत्याही भावाने जरी कापूस विकला नंतर त्या फरकाची रक्कम काय होणार आहे, शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्यामुळं त्यांच्या अकाउंटवर काय केले जाणार आहे, तर शेतकऱ्याच्या पैसे जमा केले जाणार आहेत. मग जरी कापसाचा भाव वाढला तरीही मग वाढीव भाव राहिलेली जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. उदाहरणार्थ सुरुवातीला काही शेतकऱ्याचे भाव कापूस 7,000 जातात. काही कालावधीमध्ये गेल्यानंतर परत भाव 9,000 रुपये होतात. मग राहिलेली ती 2,000 रुपये फरकाची रक्कम आहे ते ज्या शेतकऱ्यांनी कापूस विकलेला आहे त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती काय करायची आहे, जमा करायची आहे. याला भावांतर योजना असं म्हणतात. ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये चालू आहे. अद्याप महाराष्ट्रामध्ये ह्याची नुसती चर्चा चालू आहे. पण कधी काळी ही चालू होऊ शकते. याला कापूस भावांतर योजना असं म्हणतात. ही योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू झाल्यानंतर शेतकऱ्याची हिताची योजना आहे. शेतकऱ्यांना ह्याच्या मोठ्या प्रमाणावर काय होणार आहे, फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना ह्याचा लाभ घेता येणार आहे. भावाचा विषयी पाहिलं तर मग हमी भावासारखंच त्याची काय होणार आहे, राहणार आहे. कारण हमी भाव जसा जाहीर केला जातो तसं फिक्स भाव त्या मालाला लागत नाही. पण काय तो माल काय होतो, कमी ह्याचा भावाने घेतला जातो. CCIला 8,110 रुपये आहे. तसं त्यानंतर मग प्रत्यक्ष विकायला गेल्यानंतर कमी भाव लागतो. पण हे हमी भाव जे आहे ते खाजगी बाजारामध्ये जो भाव चाललेला आहे त्या भावाने काय करायचं आहे, शासनाने उरलेले पैसे शासनाने शेतकऱ्याचे काय करायचे आहे, तर भरायचे आहे. तर अशी एक ही भावांतर योजना आहे. धन्यवाद.